नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीने. वकील गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट शिवाजीराव राणे बाजू मांडणार आहेत. आता सुनावणीनंतर सदावर्तेंना दिलासा मिळणार की कोठडी होणार हे बघावं लागेल. त्या क्षणाची ही बातमी आपण बघतोय की गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. त्यांच्या वतीने आपण जर पाहिलं तर त्यांचे वकील शिवाजी राणे त्यांची बाजू मांडतायत आणि सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे जे आहेत त्या असणार आहेत. आता सुनावणीनंतर सदावर्तेंना दिलासा मिळणार की कोठडी होणार हे बघावं लागेल. वकील गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलंय. सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट शिवाजीराव राणे बाजू मांडतायत. आता सुनावणीनंतर सदावर्तेंना दिलासा मिळणार की कोठडी मिळणार, कोठडी होणार हे आता बघावं लागेल. त्यामुळे सुरुवातीला मुंबई, त्याच्यानंतर सातारा, त्या पाठोपाठ कोल्हापूर पोलिसांनी आपण बघतोय त्यांना ताब्यात घेतलेलं आहे.